या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेली इतकी वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागते? काय केलं या आमदारांनी आणि काय केलं या मंत्र्यांनी आणि काय केलं मुख्यमंत्र्यांनी? जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण मागायला लागत असेल, मग एवढे आमदार आजपर्यंत का निवडून दिले? एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले? एवढे मुख्यमंत्री का झाले? एवढे मंत्री का झाले? मग या लोकांनी काय केलं? जात जातीला कधीच सांभाळत नाही. हे फक्त निवडणुकांमध्ये फक्त तुमची मतं घेण्यासाठी म्हणून फक्त जातीचा वापर करतात. याच्यानंतर काही होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना. काल अजित पवार बोललेत 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून. अरे वा, महाराष्ट्रातल्या जनतेला मला विचारायचंय की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे? ही लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेची आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे. 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचं कर्ज होईल. म्हणजे साधारणपणे 5 वर्षाचे काढा तुम्ही, किती होतात? 3-3.5-4 लाख कोटी होतात. हे फक्त वाटण्यात वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत. ही योजना बंद होणार. अहो, कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी? जे मूळ प्रश्न आहे, जे रोजगाराचे प्रश्न आहेत, माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते सोडवा. आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून. माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये, मुलींना कळत नाहीये, कारण आम्ही गुंतवलेत कशात? आम्ही जातीत गुंतवलेत. मारामाऱ्या करा, डोकी फोडा, व्हॉट्सअपवरती जातीत शिव्या घाला, हे उद्योग आमचे सगळे सुरू आहेत. मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष? खरं तर मूळ प्रश्नांवरती तुम्ही सरकारला धारेवर धरलं पाहिजेत, मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजेत. निवडणुकीच्या तोंडावरती ज्या ज्या प्रकारची तुम्हाला आश्वासन दिली त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत. पण मुळात आपलंच लक्ष जर समजा नसेल तर बाकीच्यांचं फावणारच आहे.